पत्रकारितेवर दुहेरी आव्हान आहे. म्हणतो की संपणार असं काही म्हणत नाही मी, आव्हान आहे. इतर टेक्नॉलॉजीचं आव्हान आहे. त्यामुळे माझं त्यामध्ये नम्र विनंती प्रत्येक माझ्या पत्रकार बांधवांना की टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही अगदी IT इंजिनियर इतकं तुम्हाला एक्सपर्ट व्हावंच लागेल, तुम्हाला आवडो अगर न आवडो. दिस इज अ मॅटर ऑफ सर्व्हायव्हल. तुम्हाला पुढे आपण काय करायचं हे करायचं तर मला हे तंत्रज्ञान आत्मसात करावंच लागेल. तुमचं जे मूळ तंत्रज्ञान त्यावर हे जर त्याला मुलामा चढवला त्या संगणकात तुम्हाला आणखी पॉवरफुल तुम्हाला काम करता येईल चांगलं. तुम्हाला व्हिडिओ जर्नलिझममध्ये कंपल्सरी जावं लागेल. फक्त प्रिंटमध्ये राहून चालणार नाही. तुम्हाला इकडून तिकडे करावं लागेल. केल्याशिवाय चालणार नाही. आणि यामध्ये जर फार मोठ्या प्रमाणात जर टेक्नॉलॉजिकल बदल घडले तर आपलं काय रोल राहणार आहे हे पण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. आणि विनंती आहे एखाद्या चांगल्या ITच्या प्रोफेसरला माणसाला बोलवा, असंच पत्रकारांना बोलवा, काय काय चाललंय, काय होऊ शकतं, काय आता हे मी फक्त दोन ओळख म्हणून सांगितलं, पण बरंच काय काय चाललंय ते माहिती घ्या. तुम्हाला या कृत्रिम प्रज्ञा असेल किंवा रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानापासून बाहेर राहता येणार. आपला काही संबंध नाही, आपण पत्रकार आहे, हे काय चाललंय हे चालणार नाही. आज कुणीही सिटीजन जर्नलिस्ट नावाची कल्पना निघाली. काय कुणी मोबाईल फोन काढतो, फोटो काढतो, अपलोड करतो, चांगली व्हिडिओ असले, चांगला फिल्म असले तर चॅनलवर चालवतात. त्यांना कुठूनही माहिती मिळाली तरी पाहिजे. त्यामुळे आता कोणीही काही लेख चांगल्या प्रकारे लिहिून देणं. आता नोकरीचा अर्ज असेल ChatGPT, रजेचा अर्ज असेल ChatGPT, काय चूक नाही काय नाही, चूक अगदी कारण काय काय ते विचारतो, काय कारण टाकायचं, सुट्टीचा अर्ज टाकतात कारण घेतो, माझ्या घराचं पण आलं काय. इतके कृत्रिम बुद्धिमत्ता पुढे गेलेली आहे, त्याचा पत्रकारितेवर काय परिणाम होणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी तयार करावी लागेल.